तर का म्हणतात चंद्रपूरचे पोट्टे हो, तर भाऊ आपलं होतं आज फर्स्ट वर्कशॉप. तर भाऊ कसं आपलं फर्स्ट वर्कशॉप होतं म्हणून पुरे पोट्टे इकडे जमा झाले. ते आपले कामगार यायला कसं माहीत झालं का 500 रुपये रोजीने इकडं काम भेटतं. तर कसं भाऊ पुरी गँगच घेऊन आले इकडं. मग कसं आपल्याला भाई इकडं आलं तर पाहिजे होतं. हे ते आपले मास्टर लोक आपल्याला कसं काम सांगणार होते. आपलं कसं फर्स्ट वर्कशॉप होतं, आपल्याला कसं माहीत नव्हतं का काम होते. तर इकडं होतं एवढ्या मोठ्या मोठ्या मशीना. भाऊ मशीना पाहून तर भाऊ असं वाटत होतं का किती काम देते का काय का. मग मास्तरनं सगळे आपले काम सांगले. तर मग सगळे पोट्टे निघले का आपलं कोणतं काम करायसाठी. मग भाऊ आम्हाला माहीत झालं का आम्हाला कार्पेंटरचं काम करायचं होतं. मग घेतलं आपली पोट्ट्याची गँग आणि निघलो. तर भाऊ आपलं वर्कशॉप. तर भाऊ आपल्याला इथं काम करायचं होतं. तर अंदर आल्याबरोबर पाहिजे होतं इकडं एवढ्या मोठ्या मशीन होत्या भाई. तर काही माहीत नव्हतं का काम होतं. हे मशीन बी कसं काम करत होते. मग सरनं आम्हाला सांगलं का तुम्हाला हे जॉब करायची आहे, जॉब 1 आणि जॉब 2. पण इकडं आलं ते पोट्टे तर का करताय भाई, यांचं काम तर सोडून भाई यांनी मोबाईल स्विच. भाऊ आम्ही इकडं आल्यावर आमचे कसे 2 ग्रुप डिवाईड झाले. अर्धे लोकाले फिटरचं काम होतं आणि अर्धे लोकाले कार्पेंट्रीचं. तर कसं मास्तरनं आम्हाला सांगलं होतं भाऊ कार्पेंट्रीचं काम तर आपल्याला कसं एक घासाले काड्याच देऊन दिलं घासाले. तर कसं भाऊ हे होते आमचे मशीना आणि हे होता काड्यात. भाऊ आम्हाला कसं घासू यायला प्लेन करायचं होतं. मग तुम्हाला माहीतच आहे का आपले चंद्रपूरचे पोट्टे म्हणजे ऑलराऊंडर. भाऊ त्यांना काही बी काम द्या त्यांनी तर पुरं कसं करूनच दाखवते. मग फायनली आमचं काम झालं. तर मग कसं जे आम्हाला अवजार ते अवजार वापस देऊन दिले. मग मित्रांनो हे आमचे पुरे कामगार ते यायला सांगलं होतं का 500 रुपये रोजीनं कसं काम भेटणार आहे. पण भाऊ यायला कसं चुतिया बनवून टाकलं. काम तर काही पूर्ण करून घेतले आणि पैसे बी नाही दिले. भाऊ अगर तुमच्या घरी काही काम वाम असेल सांगू शकता. तर भेटू न्यू ब्लॉगमध्ये. आमचे पुरे मिस्त्री वापस आले घरी काम वाम करून पण पैसे नाही दिले. डबा खाता टाईम झाला.